नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या, काढायला सोप्या आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह अशा रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. एकदम नवीन डिझाईन्स आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि आजच्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत नेहमीप्रमाणेच. बघू शकता पहिली रांगोळी आपली, त्यात आपण 3 कलरचा वापर करून टिपके काढून घेतले आणि असं ब्रशला थोडं तिरकं धरायचं, म्हणजे आपल्याला जो भुईचक्कर असतं, आपलं भुईचक्र म्हणतो आपण दिवाळीच्या वेळेस, त्याचा आकार त्या टाईप आकार द्यायचा. एक फूल तयार होतं ते बघू शकता तुम्ही. त्यात नंतर लाल आणि पिवळा कलर टाकून घेतला, सर्कल बनवला आपण आणि चारी साईडने अशा लाईन काढून घेतोय, सरळ लाईन. सरळ लाईन येण्यासाठी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये टिप सांगितलेली आहे, तुम्ही नक्की फॉलो करा ती टिप. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, विसरले असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण एकदम सोप्या आणि रोजसाठी एकदम छान छान डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि यानंतरही घेऊन येणार आहे. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असेल मैत्रिणींनो, पण रोज रोज कुठल्या डिझाईन्स काढू तुम्हाला सुचत नसेल, तर तुम्ही एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम छान छान डिझाईन्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही आपले जुने व्हिडिओही चेक करू शकता. एकदम सोप्या आणि तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन काढता येतील अशाच रांगोळ्या आहेत. आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. जास्तीत जास्त कमेंट्स करत जा, म्हणजे मला समजेल तुम्ही रांगोळ्या ट्राय करताय, कशा वाटताय, आवडताय तुम्हाला रांगोळ्या, तर नक्की कमेंट्स करत जा. तुम्हाला जर अजूनही व्हिडिओचं समजा नोटिफिकेशन नसेल येत, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यावर ऑल नावाचं ऑप्शन येतो, त्यावर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. मी ज्या पोस्ट टाकते त्याचं पण नोटिफिकेशन येत जाईल. मी माझ्या दारासमोर ज्या रांगोळ्या काढते त्या पण मी टाकत असते. मला जसाही टाईम मिळेल मी टाकत असते रोज सकाळी. तर ते पण पोस्ट पण तुम्ही चेक करत जा, कम्युनिटी पोस्ट, आणि ट्राय करत जाते आपण रांगोळ्या. बघू शकता पहिली रांगोळी किती सुंदर आणि सोपी दिसते, म्हणजे छान दिसते एकदम. तुम्हाला कशी वाटली सांगा मला. आणि ह्या रांगोळ्या ज्या आहेत आजच्या भागातल्या, तुम्ही एखाद्या सणाला पण काढू शकतात. छान आहेत रांगोळ्या. जर तुमच्याकडे सणासुदीला, मला माहिती आहे जास्त वेळ नसतो आपल्याकडे, जर तुम्हाला कमी वेळेत जर छान रांगोळ्या काढायच्या असतील तर नक्की व्हिडिओ चेक करत जा. कारण की कुणाकुणाला असं जास्त कलरफुल रांगोळ्या नाही आवडत, असं भरमसाठ नाही का असते मोठ्या मोठ्या, तर त्यांनी नक्कीच ह्या रांगोळ्या बघा. ह्या रांगोळ्या एकदम छोट्या पण आहे आणि सुंदर पण आहेत दिसायला. पुढची रांगोळी बघू शकता तुम्ही, चौकोन काढले आपण 2. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात. सेम डिझाईन ठेवायची आणि कलर कॉम्बिनेशन दुसरं ठेवायचं. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्की व्हिडिओ चेक करत जा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि त्यातून जी रांगोळी आवडेल ती दारासमोर काढून बघत जा रोज. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात मैत्रिणींनो, खूप छान वाटतं मला. आणि व्हिडिओबरोबर तुम्ही रांगोळीही ट्राय करतात. मला कमेंटद्वारे भरपूर मैत्रिणी कळवतात की आम्ही रांगोळी काढली, आम्हाला तुमच्या रांगोळ्या आवडत आहे. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि रोज आपल्या रांगोळ्या बघत जा आणि काढत जा, म्हणजे तुम्हालाही नवीन रांगोळ्या बघायला मिळतील, काढायला मिळतील आणि नवीन डिझाईन्स पण शिकायला मिळतील. आणि तुमच्याकडे अजून काही असं असेल की आम्हाला अशा डिझाईन्स पाहिजे, तर तुम्ही कमेंटद्वारे मला कळवू शकतात. मी माझा जास्तीत जास्त प्रयत्न करून मी तशा डिझाईन्स तुमच्यासमोर आणण्याचा नक्की प्रयत्न करेल. एकदम कमी टूल्स वगैरे वापरूनच आपण रांगोळ्या काढलेल्या आहेत. कलर पण मोजकेच आहेत. हार्डली 2-4 कलर आपण वापरलेले आहेत. जर कमी कलर्स असतील तुमच्याकडे तरी पण तुम्ही छान रांगोळ्या काढू शकता. असं काही नाही की कलर भरपूर पाहिजे किंवा टूल्स पाहिजे, असं नसतं. आपण कमी कलरमध्येही छान रांगोळ्या काढू शकतो.
आता समजा तुमच्याकडे असा ब्रश नसेल, तुम्ही पेन असेल आपला, त्याच्या मदतीने पण आपण अशी डिझाईन करू शकतो किंवा काडीच्या मदतीने पण करू शकतो. काही नाही, जो आपण मोठा जाड टिपका ठेवतो, तिथे मध्यभागी तो ब्रश ठेवायचा, मागची साईड ब्रशची, आणि खाली ओढायचे फक्त. लगेच डिझाईन तयार होऊन जाते. काहीच अवघड नाही रांगोळी काढणं, एकदम सोपं आहे. तुम्ही जर अजूनही रांगोळी जमत नसेल तर रोज प्रॅक्टिस करा. छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा मैत्रिणींनो तुम्ही. जशी की टिपक्यांची प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला बोटाच्या मदतीने टिपके काढायला जमत नसतील तर तुम्ही बॉटलचा वापरही करू शकतात. आणि तुम्ही जी बॉटल घ्याल ती जास्त पातळ पण नका, म्हणजे ते जे प्लास्टिक असतं ते एकदम पातळ पण नका बघू आणि जास्त जाड पण नका, असं मीडियम प्लास्टिक पाहिजे. म्हणजे ते जेव्हा आपण बॉटल प्रेस करतो टिपका काढताना ते व्यवस्थित प्रेस झालं पाहिजे आणि तो रांगोळी व्यवस्थित खाली पडली पाहिजे. आणि नेहमीच रांगोळी तुम्ही गाळणीने गाळून घ्या, म्हणजे बॉटलमधून पडताना व्यवस्थित रांगोळी पडते आणि असं म्हणजे पसरत नाही रांगोळी. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा छोट्या छोट्या टिप्स सांगत असते, तर तुम्ही त्या नक्की फॉलो करत जा. आपली ही शेवटची रांगोळी, एकदम सिंपल रांगोळी ही पण. तुम्ही इथपर्यंत आहेत म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत आहात. तर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आला आहात. तर रांगोळ्या पण नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, खूप छान वाटतं. आणि ही जी मेहनत करतो रांगोळीसाठी आपण, त्याचं जर असं कुणी कौतुक केलं तर मग अजून आपल्याला छान वाटतं, मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. उभारी येते माणसाला पुढचं काम करण्यासाठी, म्हणजे पुढचे व्हिडिओ काढण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही रांगोळी काढता बघा मैत्रिणींनो, एकदम आपलं मन एकाग्र होऊन जातं रांगोळी काढताना. आणि रांगोळी मागचं हे वैज्ञानिक कारण आहे. एकाग्रता वाढते रांगोळी काढल्यामुळे, असं पूर्वी म्हटलं जायचं आणि खरंच तसंच आहे. आपण जेव्हा रांगोळी काढायला बसतो बघा तुम्ही, आजूबाजूला काय चाललंय काहीच समजत नाही आपल्याला. एकदम मग्न होऊन जातो आपण रांगोळी काढण्यात. तर रांगोळी काढण्याचे भरपूर फायदे आहेत. तुम्ही रोज रांगोळी काढत जा दारासमोर. अजूनही सुरुवात नसेल केली तर नक्की सुरुवात करा. तुमचं मन एकदम प्रसन्न होईल रांगोळीकडे बघितल्यानंतर. तर पुढच्या भागातही आपण अशाच सोप्या आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह रांगोळ्या बघणार आहोत. कमी जागेत काढता येईल अशाच रांगोळ्या आहेत. तर तुम्ही एक्सक्यूज नाही देऊ शकत की आमच्याकडे जागा नाही आहे, असं नाही. रोज रांगोळी काढा, छोटी का होईना. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर छोटीशी का होईना रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.